मठाची काळ्या मसाल्याची भाजी करण्यासाठी आपण आधी खोबरं भाजून घेऊया. तव्यावर मी खोबरं टाकलेलं आहे आणि ते खोबरं जे काही चिरलेलं खोबरं आहे ते टाकलं आहे मी आणि खोबऱ्याचा प्रत्येक तुकडा व्यवस्थित भाजला जायला हवा त्यासाठी मी उलथणीने खोबरं चाळते आहे. एक खोबरं प्रत्येक तुकडा व्यवस्थित भाजला जाऊन त्याचा रंग बदलेल. रंग हा तपकिरी अथवा ब्राऊन अशा पद्धतीने होईल आणि तोपर्यंत आपण खोबरं हे चाळणार आहोत. हे पहा, खोबऱ्याचा रंग बदलतोय. खोबऱ्याचे जे तुकडे आहेत त्यांना तपकिरी असा रंग येतो आहे. खोबरं एवढंच भाजलं जायला हवं जोपर्यंत की त्याला तपकिरी ब्राऊन कलर येईल. खोबरं हे काळं व्हायला नको, नाहीतर भाजी ही कडसर लागते. या पद्धतीने आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे. आपण गॅस बंद करू शकतो किंवा मग खोबरं हे दुसऱ्या भांड्यात काढायचं. त्यानंतर तव्यावरती आपण कांदा टाकणार आहोत. ज्या पद्धतीने आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आपण कांदा भाजून घेणार आहोत. चिरलेला कांदा मी तव्यावर टाकला आहे आणि कांदासुद्धा व्यवस्थित भाजून घेते आहे. उलथणीने ते चाळायचं आहे कांदा आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांद्याला तपकिरी रंग येईपर्यंत कांदा चाळायचा आणि एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा. हे पहा, हा कढीपत्ता आहे जो की आपण मठाची उसळ शिजवताना टाकलेला होता. तो आपण आता कढईत टाकणार आहे. कढईत थोडं तेल टाकायचं. कढई गॅसवर ठेवायची. गॅस सुरू करायचा. त्यानंतर कढीपत्ता आपण त्याच्यात टाकायचा. कढीपत्ता उलथणीने चाळायचा जेणेकरून छान तळला जाईल. त्यानंतर थोडं जिरं टाकायचं. जिरं आणि मोहरी टाकायची. त्यानंतर मोहरी, जिरं आणि कढीपत्ता हा छान तळला जाईल अशा पद्धतीने चाळायचा. त्यानंतर कोथिंबीर घालायची. कोथिंबीरसुद्धा छान तळली जावी यासाठी चाळायची उलथणीने. या अशा पद्धतीने छान तळलं गेलेलं आहे. एका तव्यावरती आपण मसाला हा थोडासा तळून घ्यायचा. अर्थात कांदे आणि खोबऱ्याचं जे खोबरं जे काढलेलं आहे, खोबऱ्याचे जे तुकडे आपण मिक्सरमधून दळून घेतले आहेत ते त्या तव्यावर टाकून त्यामध्ये मसाला तळून घ्यायचा. कढईमध्ये थोडं येसरचं पीठ टाकायचं आणि येसरचं पीठसुद्धा आपण तळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल आपण याच्यामध्ये टाकू शकतो. येसरचं पीठ छानसं तळलं जावं यासाठी. हे पहा, थोडं तेल मी टाकलं आहे जेणेकरून येसरचं पीठ जे मिश्रण पीठ आहे ते आपण छान तळून घेतो आहे, भाजून घेतो आहे त्या पिठाला. मिक्सरमध्ये जो काही मसाला मी बारीक करून घेतला आहे, खोबरं, कांदा, चटणी, मसाला, हळद, ते या कढईमध्ये टाकते आहे आणि मसालासुद्धा असा छान असा व्यवस्थित भाजला जाईल अशा पद्धतीने उलथणीने चाळायचा आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी आपण घालायचं आहे. उसळ जी काही शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडं पाणी उरलेलं असतं. ते पाणी आपण त्या मसाल्यामध्ये टाकू शकतो. हे पहा, कुकर उघडल्यानंतर आपल्या लक्षात येईल कढईमध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाला हा थोडा पातळ करायचा आणि चाळत राहायचं जेणेकरून ते पाणी हे मसाल्यामध्ये मिक्स होईल. अशा पद्धतीने आपण मसाला चाळत राहायचा आणि त्यात अजून आपण थोडं पाणी घालूया. म्हणजे मसाला हा उसळच्या पाण्यापासून वेगळा दिसणार नाही. तो पूर्णतः मिक्स होईल उसळच्या पाण्यामध्ये आणि उसळमध्ये.
ह्या अशा पद्धतीने मसाला आपण थोडं पाणी टाकून शिजवून घेतो आहे. त्यामध्ये आपण थोडी साखर घातली. साखर घातल्यामुळे जो काही लालसर रंग येतो भाजीला तो उडून जात नाही. साखर घातल्यानंतर चाळत राहायचं. हे आपण आता जे काही मठ आपण शिजवायला घातले होते कुकरमध्ये ते आपण पाहतोय की ते मठ पुरेसे शिजलेले आहेत का. कुकर उघडल्यानंतर दिसतंय की मठ हे पुरेसे शिजलेले आहेत. ते शिजवलेले जे काही मठ आहेत त्यात आपण थोडं मीठ घातलेलं होतं. जर आपल्याला भाजीमध्ये आता कढईमध्ये आपण जेव्हा मठ टाकणार, शिजवलेले मठ आपण कढईमध्ये टाकूया. मठ शिजवताना जे काही पाणी आपण घातलेलं आहे त्यामध्ये जर आपण पाणी पुन्हा ॲड करणार तरच आपण मीठ हे पुन्हा ॲड करायचं आहे. पुन्हा त्या कढईमध्ये आपण मीठ टाकायचं आहे. जर शिजवलेल्या मठामध्ये जेवढं पाणी शिल्लक आहे त्याच्यामध्ये जर पाणी ॲड करायचं असेल तर थोडं मीठ चवीनुसार टाकायचं, नाहीतर पुन्हा मीठ टाकण्याची आवश्यकता नाही. हे भाजी तयार झाली आहे. तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.